तर म्हणजे इथे सुंदरशी टेलिग्राफी चालू आहे बघा. त्यांना इथे त्या पावसाच्या चिखलामुळे त्यांच्या ऍक्टिव्हाचं थोडंसं ऍक्टिव्हा स्लिप झाली, आता लागल्या त्यांच्या. तर म्हणजे आपण एकटेच पाटील नाही बघा, आपल्यासोबत छोटे वारकरी पण आहेत. तर शुभ सकाळ म्हणजे कसं काय तर बघू शकता, माहोल पावसाचा पूर्ण माहोल झालाय आणि जास्त करून लोक सगळे निघालेत. 7 वाजत आले आणि हे बघा, आपण बॅगेला अशी पिशवी लावले कारण की पाऊस आला तर भिजू शकते. आपल्याकडे छत्री आहे, छत्रीनं आपण सेफ राहू, पण बॅग नाही राहील म्हणून पिशवी बांधले. तर काय नाही, लेट झालाय, सगळे गेलेत पुढे. लेट म्हणजे असं एवढा पण लेट नाही, आपण स्पीडमध्ये गेलो तर आपल्याला पालखी भेटेल, दुपारच्या स्पॉटपर्यंत तर भेटेल. तर आजचं किलोमीटर 20 किलोमीटर चालायचं आपल्याला, 20-21 किलोमीटर. आणि आजचा मुक्काम रात्रीचा असेल नाते पोत्याला. ते जास्त काय एवढं हे नाही, किलोमीटरच्या हिशोबाने आपण आरामशी संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पोचू. आरामशी चाललो तर आपण पटापट चाललो तर दुपारी आपण 3-4 वाजेपर्यंत पोचू. ठीक आहे, बघू. आता तिकडे समोर पाण्याचा टँकर दिसत असेल, तिथे जाऊ, आंघोळी करू, फ्रेश होऊ आणि निघू पुढे. चला. शुभ सकाळ मंडळी. तर आपण आता चाललोय पुढे, आपण फ्रेश झालो. हे जे टँकर आहे इथे आपण आंघोळी केली. तर हे जे पाणी खाली सांडतंय हे कालचं पाणी असतं, जे टँकर साफ करण्यासाठी खाली करतात. तर ह्याच्यात आपण आंघोळी केली. आता हे जातात आहे पुढे वारकऱ्यांसाठी नवीन पाणी भरण्यासाठी. तर हे पाणी फक्त याच्यासाठी वाया घालवतात कारण की हे कालचं असतं आणि हे फ्रेश पाणी भरण्यासाठी करतात. बाकी काय नाही, फ्रेश झालं. आता आपण पुढे जाऊ. पालखी तर गेली आहे पुढे, तर आपण पुढे जाऊ आणि पालखी गाठू. तर आपल्याला जरा लेट झालंय, काय ना, आपण जरा स्पीडमध्ये गेलो आपल्याला भेटेल पालखी. तर आता पुढे पालखी भेटल्यानंतर तुम्हाला मी पालखीचा व्हिडिओ दाखवतो. तर मंडळी, आपल्याला खूप लेट झालंय. आपण 7:15 वाजता गेलेलो फ्रेश व्हायला, पण आता 7:45 वाजतात आहे. लेट झाला, आता आपल्याला स्पीड पकडावीच लागणार. पण त्याआधी तुम्ही हे बघा, हे सगळीकडे हिरवगार रान, बॉटल रान. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, सगळे तंबू होते आणि आता बघा सगळं रिकामी. हे सगळे तंबूवाले आहेत ना, सकाळी नाही बोलतात 3-4 वाजता तंबू काढायला घेऊन हे गायब होऊन जातात. ते वारकऱ्यांना इथे सोडतात, मग ते वारकरी पालखी निघाल्यावर पालखीसोबत येतात. बाकीचे हे जे आहेत ना तंबूवाले, हे पहिला निघून जातात कारण की पुढे जाऊन परत त्यांना जागा पकडून तिथे तंबू परत हे करायचे, असं म्हणजे निघून जातात. आणि बाकी काय अपडेट नाही, आपल्याला स्पीड पकडायची आहे म्हणून मी आता इथेच थांबतो. पुढे जाऊन पालखी भेटल्यावर तुम्हाला भेटतो. मुंबईला कसं आहे, मस्त आहे ना. तर म्हणजे आपण एकटेच पाटील नाही बघा, आपल्यासोबत छोटे वारकरी पण आहेत. तर आपण यांच्यावर जाऊ पुढे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज पाठी राहिलास, पुढे असतात ना तुम्ही. आज कसे पाठी? आज जरा पाऊस हा, थांबलेला काय. हा, तर म्हणजे हे सगळे पाऊस होता म्हणून थांबलेले, पण हे पण आता आपल्यासोबत पटापट जातील पुढे. चला पुढे भेटू. हा, रामकृष्ण आहे. चला न जाऊ पुढे.
मंडई आपल्याला रथ पालखी भेटली आहे. थांबा दाखवतो. आणि आता 9:30 वाजतात आहे. आपण पोचलो लवकर. इथे काय चालू आहे? इथे पेंटिंग चालू आहे. व्हिडिओ इथे सुंदरसं पेंटिंग चालू आहे. वाचू शकता तुम्ही. इकडनं पाकडून जातात. तर मंडळी इथे सुंदरशी टेलिग्राफी चालू आहे बघा. हे भाऊ आहे, हे करतात आहे, ते त्यांच्या सोबत आहेत. अतिशय सुंदर हे करतात आहे. त्यांना येता येता पावसाच्या चिखलामुळे त्यांच्या ॲक्टिवाचं थोडंसं ॲक्टिवा स्लिप झाली, हाताला लागलं त्यांच्या, तरीसुद्धा ते ही टेलिग्राफी पेंटिंग करतात आहे. हो मावले, तिकडनं पाठून जा, पाठून जा. हो माऊली, वाचता नंतर विचारा वाटत का करताय. हो माऊली, मंडई जी टेलिग्राफी चालू होती ना, तर त्याला खूप टाइम लागणार होता, म्हणून आपण आता निघालोय. बघू शकता, नजर जाईल तिथपर्यंत क्राऊड आहे. काय नाही, चाललंय आता पुढे. पालखी जराशीच पुढे गेले, जाऊ आपण पण पुढे आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडई आपल्या 3 दिवसाचे कपडे धुवायचे राहिले, तर ते आपण इथे धुवून घेऊ. इथे सगळे आंघोळी करतात, तर इथेच आपण आपले कपडे धुवू आणि पुढे निघू. तर मंडई आपण 9:30ला पालखीजवळ पोचलेलो. पालखीच्या जरा पुढे होऊन आपल्याला इथे पाण्याचं हे भेटलेलं, स्पॉट भेटलेलं, तिथे आपल्याला कपडे धुवायला भेटले. तर कपडे तर धुवून झाले आहेत, सुकत घातले आहेत. पालखी पुढे जाऊन 1 तास झाला आहे, बरोबर आता 10:30 होतात आहे. तर आता काय नाही, कपडे सुकतील, एक तासात कपडे सुकतील. कपडे सुकले की आपण परत पुढे जाऊ, परत पालखीला गाठू. काय नाही, बस कपडे सुकायचे आहे ते वाट बघतोय. कपडे सुकले की जाऊ पुढे, तोपर्यंत इथेच विश्रांती करू. आणि फोनमध्ये चार्जिंग कमी आहे, मला टेन्शन आलं आता काय करायचं पुढे जाऊन. मला आज ब्लॉग पण अपलोड करायचे होते. ठीक आहे, बघू काय होतं आहे.
चला भेटू पुढच्या व्हिडिओ. तर मंडळी कसं काय आपली कपडे सुकली आहेत. तर आता कपडे बॅगेत भरूया. बॅग इथे आहे. कपडे बॅगेत भरूया आणि निघूया. आता वाजले 12. पालखी 2 तास झाले पुढे गेले. तर आता कपडे पॅक करून निघू. पालखी जवळ गेला परत व्हिडिओ चालू करतो. पालखी आतापर्यंत दुपारच्या विश्रांतीला थांबली असेल तर आपण पोचू आरामशीर, काही टेन्शन नाही एवढं. ठीक आहे, पालखी जवळ गेला भेटू. चला. तर भावांनो हो बघा, समोर 3 टावर आहेत पण इंटरनेट जरा पण नाही, कॉलिंग पण नाही लागत आहे. समोर 3 टावर असून एवढी इथे पब्लिक आहे. तर मंडळी तुम्हाला मी बोललेलो की दुपारपर्यंत आपल्याला रथ भेटेल. तर रथ दिसला. तर जरा 10 मिनटं मी बसलो. माईकचं मध्ये चार्जिंग संपली. मगाच्या व्हिडिओमध्ये अर्ध्यावर मला व्हिडिओ कट करावा लागला. तर आता माईकला मी चार्ज केलं आहे आणि आता रेकॉर्डिंग परत करू शकतो. तर आता पालखी जास्त नाही, 20 मिनटं पुढे आहे. 10 मिनटं आराम केला मी. आता निघेन पुढे. पुढे गेला तुम्हाला पालखीचा व्हिडिओ दाखवेन. तर मंडळी हीच ती गाडी आहे ज्याच्यामुळे आपले ब्लॉग लेट जातात आहे. ही गाडी पूर्ण पालखीसोबत चालते. पूर्ण पालखीसोबत चालते ही गाडी. ह्याच्यामुळेच आपलं ब्लॉग सगळे लेट येतात आहे.